कराड समर्थकांची गर्दी आता वाढायला लागलेली आहे। परळी पोलीस ठाण्यासमोर आई ठिय्या आंदोलनाला बसली आहे। जोपर्यंत खोटे गुन्हे काढले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असं त्यांची आई म्हणते। आईची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली बातमी आल्यानंतर अर्थातच कुठल्या आईला अशाच प्रकारे त्रास होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया येऊ शकते एखाद्या आईकडनं। तिला हे ऐकणं कधीही कठीणच जाईल। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडची ही आई आहे जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आणि सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ती आंदोलनाला बसलेली आहे सगळ्या समर्थकांना घेऊन। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया। विशाल, आई थोडीशी अस्वस्थ वाटते वाल्मिक कराडची, सकाळपासून ठिय्या आंदोलनाला बसली आहे परळी पोलीस ठाण्यासमोर। त्या आंदोलनादरम्यान जवळपास 3 ते 4 तास बसल्यामुळे वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्यांना भोळ आली होती, चक्कर आली होती, पण तरी देखील त्या आंदोलनस्थळीच आहेत। आत्ताही त्यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थता त्यांना जाणवते, त्यांना बोलता येत नाही आहे। सर्व कुटुंबीय या ठिकाणी आहेत आणि वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। हे आंदोलन मागील 3 ते 4 तासापासून सुरू आहे आणि एकूण त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे, परंतु त्या इथून हलायला तयार नाहीत। मुलावर दाखल झालेले गुन्हे वापस घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। हे जे काही गुन्हे आहेत ते खोटे असल्याचं त्यांना म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाही तोपर्यंत तिथून कोणीही हलणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे।